नमस्कार मैत्रिणींनो, वनिताज लाईफस्टाईलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आता सोमवारचा व्हिडिओ काही माझ्याकडून शूट झाला नाही आणि ते शूट करणं वगैरे हे माझ्या लक्षात राहत नाही किंवा ते केलं जात नाही। तर अशा प्रकारे मंगळवारच्या दुपारच्या संजनाच्या उपवास असल्यामुळे खिचडी बनवलेली। त्यानंतर आमचं एक पार्सल आलं आणि नेहमीप्रमाणे पार्सल खोलण्याचा अधिकार माझाच आहे असं म्हणत संजनानं ते खोलून देखील घेतलं। त्याच्यामध्ये तिच्या छोट्या आत्यांनी तिच्या काकांसाठी आणि पप्पांसाठी राख्या पाठवल्या होत्या। त्या आल्या होत्या, त्या बघितल्या, असा काहीसा आमचा दिवस गेला आणि संध्याकाळच्या वेळेला पप्पा कामावरून आल्यानंतर आम्ही गेलो फायनली गणपतीच्या शॉपिंगसाठी। कारण आपल्याला कुठं लांब जायचं आहे, जवळच तर आहे मार्केट, त्याच्यामुळं जाऊ नंतर असं करत नेहमी दरवर्षी आमचा उशीरच होतो आणि मग लास्टच्या आठवड्यात आमची गडबड होते, गावी जायचं असतं आणि गणपतीच्या डेकोरेशनची तयारी, ह्याच्यामध्ये आम्हाला मग कसलाच वेळ मिळत नाही। तर म्हटलं आता यावर्षी असं नको करायला, काही शॉर्ट्स वगैरे बघून ठेवलेत, साधं सिंपल सोबर असं छान असं काहीतरी डेकोरेशन करू असं म्हणून गेलो आणि म्हटलं थोडीफार तयारी होईल। आणि फायनली इथं तुम्ही बघू शकता लालबागच्या राजाची पण अशी छान कमान वगैरे तयार झालेली आहे आणि डेकोरेशनचं काम देखील चालू आहे। इकडं मला काही क्राफ्टचं सामान हवं होतं, जे मी दुकानात जाऊन घेतलं आणि आपल्या बायकांचं जे नेहमीचं असतं, सगळं झाल्यानंतर घरी आल्यावर पोटपूजा तर होतेच, त्याच्यामध्ये काहीतरी स्पेशल बनवावंच लागतं, तर त्याची घरी आल्यानंतर तयारी देखील केली। आता मी सकाळी कशाचं वाचन करत होते ते सांगते। तर सोमवारपासून शिवलीला अमृत कथासाराचं वाचन चालू केलं आहे। म्हटलं किती दिवसात होईल तेवढं होईल, असं काही नाही की 5-7 दिवसाचं पारायण आहे, पण दरवर्षी सोमवारी श्रावण महिन्यामध्ये काहीतरी वाचन करतो आम्ही घरी ग्रंथाचं कुठल्या तरी, म्हणून म्हटलं यावर्षी आता शिवलीला अमृत कथासार वाचावा। तर तो देखील सकाळी वाचून घेतला, 2 अध्याय झाले। आता म्हटलं संध्याकाळची तयारी करूया। तर त्या दिवशी जे पनीर बनवलं होतं आता ते इतकुसं झालं आहे, त्याचं आता काय बनवायचं म्हणून म्हटलं चला पनीर भुर्जी बनवूया। तसं तर माझ्या लेकीला पनीरचा कुठलाही पदार्थ तुम्ही दिला तर ती आनंदानंच खाते। मग इकडं पनीरच्या भुर्जीची तयारी केली। पनीर छान फ्रीजमधून काढून पाण्यात ठेवलं, नॉर्मल झाल्यानंतर ते छान किसून घेतलं। त्यानंतर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर हे जे आपण बेसिक भुर्जीसाठी वापरतो ते सगळं कटिंग करून ठेवलं आणि फोडणी दिली। जिरे फोडणीला टाकले तेलामध्ये, ते छान तडतडल्यानंतर कांदा आणि टोमॅटो छान परतून घेतला। बेसिक मसाले घातले, धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला आणि आपलं घरचं जे साठवणुकीचं तिखट असतं ते, हे सर्व घालून घेतल्यानंतर थोडंसं पाणी घालून ते सगळं शिजवून घेतलं आणि छान असं झाकून एक दम दिला त्याच्यामध्ये। आणि मग एक वाफ काढल्यानंतर छान मऊ झालेल्या टोमॅटो कांद्यामध्ये आपलं किसलेलं पनीर घातलं। ते सर्व छान मिक्स करून झाल्यानंतर थोडीशी कसुरी मेथी हातावरती क्रश करून त्याच्यामध्ये घालून घेतली आणि अशा प्रकारे आपली पनीर भुर्जी छान अशी तयार झाली। कसे वाटतायत व्हिडिओ ते कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक